नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. होळी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका या 3 गोष्टी, अन्यथा भोग भोगावे लागतील. भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा आणि ऊर्जा देणारा सण म्हणजे होळी पौर्णिमा. पण ही होळी केवळ रंगांची उधळण नाही, तर ही रात्र आहे सिद्धी प्राप्त करण्याची आणि हीच रात्र आहे सर्व भयंकर नकारात्मक शक्तींच्या जागृत होण्याची. त्यामुळे या होळीच्या रात्री आपण ज्या काही गोष्टी न कळत करत असतो, पण त्याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर खोलवर होतो. म्हणून होळीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी केल्या तर त्याचे परिणाम तुमच्या 7 पिढ्यांना भोगावे लागू शकतात. हे आपल्या शास्त्रात आणि अनुभवातून सिद्ध झालेले एक कटू सत्य आहे. त्यामुळे अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला होळीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीयेत, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती सदैव राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब एका रात्रीत पलटू शकतो. होळीची रात्र ही महारात्र मानली जाते. तंत्र मंत्र करण्यासाठी ही सर्वात मोठी संधी असते. तुम्ही कधी विचार केला आहे का की होळीच्या दुसऱ्या दिवशी अचानक कोणाचं तरी आरोग्य बिघडतं, घरात विनाकारण भांडणे सुरू होतात किंवा चालू असलेला व्यवसाय अचानक ठप्प होतो. यामागे असतं ते म्हणजे अजाणतेपणाने केलेली चूक. आपण आनंदाच्या भरात अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे आपण स्वतःहून संकटांना आमंत्रण देतो. त्यातील पहिली मोठी चूक म्हणजे पांढऱ्या वस्तूंचे सेवन. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, होळी पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे सेवन किंवा दान करणे टाळा. दूध, दही, ताक किंवा पांढरी मिठाई ना कोणाला द्यायची आहे ना कोणाकडून घ्यायची आहे, कारण पांढरा रंग हा चंद्राचा आणि नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारा रंग मानला जातो. या रात्री अनेक जण करणी बाधा करण्यासाठी पांढऱ्या वस्तूंचा वापर करतात. जर तुम्ही अनोळखी व्यक्तीकडून दिलेली पांढरी वस्तू खाल्ली तर तुमच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते. लक्षात ठेवा, अन्नातून दिलेली बाधा ही सर्वात भयंकर असते. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे केस मोकळे सोडणे आणि अत्तर वापरणे. महिलांनी ही गोष्ट कान देऊन ऐकावी. होळीच्या रात्री स्त्रियांनी आपले केस कधीही मोकळे सोडू नयेत. शास्त्रात असे म्हटले आहे की मोकळे केस नकारात्मक ऊर्जेला लवकर शोषून घेतात. तसेच या रात्री तीव्र वासाचे अत्तर किंवा सेंट लावून घराबाहेर पडणे म्हणजे मृत्यूला किंवा संकटांना मिठी मारण्यासारखे आहे. होळीच्या अग्नीतून सुटणाऱ्या लहरी आणि वातावरणात फिरणाऱ्या अतृप्त शक्ती या तीव्र सुहासाकडे आकर्षित होतात, ज्यामुळे तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो आणि घरामध्ये अकारण क्लेश वाढू शकतात. त्यामुळे या दिवशी साधे राहा आणि देवाची भक्ती करा. तिसरी मोठी चूक म्हणजे चौरस्त्यावर जाणे किंवा पडलेल्या वस्तूंना शिवणे. तिसरी चूक जी अनेक तरुण मुले करतात. होळीच्या रात्री उशिरा कोणत्याही चौकातून जाऊ नका. जर तिथे लिंबू मिरची, काळी बाहुली किंवा अबीर गुलाल पडलेला असेल तर त्याला चुकूनही पाय लावू नका किंवा ओलांडू नका. हा केवळ योगायोग नसतो, ही उतरवलेली पीडा असते. जर तुमचा पाय त्याला लागला तर दुसऱ्याची इडापिडा तुमच्या अंगात येते आणि मग डॉक्टरांकडे जाऊनही त्याचा उपयोग होत नाही. ही गोष्ट हसण्यासारखी नाही, हसण्यावर नेऊ नका, कारण याचे परिणाम भयानक असतात. आता ज्याची तुम्ही वाट पाहत आहात तो खूप मुक्त उपाय. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट नजर आहे तर हा उपाय नक्की करा. होळी पेटवल्यानंतर त्या अग्नीची थोडी राख घरी घेऊन या
ही राख थंड झाल्यावर एका लाल कपड्यात बांधा. त्यासोबत एक सुपारी आणि 2 लवंगा ठेवा आणि ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला आतून बांधा. त्यामुळे वर्षभर तुमच्या घरात कुणाचीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकणार नाही आणि लक्ष्मीचा वास राहील. दुसरा उपाय म्हणजे होळीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुमची रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. होळी पौर्णिमा ही केवळ रंगांचा सण नसून ती सिद्धी रात्र मानली जाते. तंत्रशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रानुसार या रात्री केलेले उपाय अत्यंत प्रभावशाली ठरतात. तुमच्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी 10 अत्यंत प्रभावी उपाय पाहूया. नंबर 1, आर्थिक चणचण दूर करण्यासाठी. जर पैसा टिकत नसेल किंवा कर्ज वाढले असेल तर होळीच्या दिवशी गुलाल घेऊन तो एका लाल कपड्यात बांधा. त्यात एक चांदीचे नाणे किंवा साधे नाणे ठेवा. ही पोटली लक्ष्मी मातेच्या चरणाशी ठेवून ओम श्री महालक्ष्मी नमः हा जप करा आणि नंतर ती पोटली तुमच्या तिजोरीत ठेवा. नंबर 2, दुसरा उपाय घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी. होळी जळून शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तिथली थोडी राख म्हणजेच भस्म घरी घेऊन या. ही राख पाण्यात मिसळून घरभर शिंपडा. यामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता येते. तिसरा उपाय नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी. होळीच्या रात्री एका नारळावर 7 वेळा कलावा म्हणजेच लाल दोरा गुंडाळा. तो नारळ आपल्या डोक्यावरून 7 वेळा उतरवा आणि पेटत्या होळीत तो अर्पण करा. अर्पण करताना तुमच्या प्रगतीतील अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करा. नंबर 4, उपाय चौथा आजारपण आणि बाधा दूर करण्यासाठी. जर घरात कोणी सतत आजारी असेल तर 7 लवंगा आणि 3 काळे मिरे घेऊन ते पीडित व्यक्तीच्या अंगावरून 21 वेळा उतरवा आणि होळीच्या अग्नीत टाकून द्या. असे मानले जाते की त्यामुळे आजारपण आणि दृष्ट जळून खाक होते. नंबर 5, पती पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी. ज्या पती पत्नीमध्ये सतत भांडणे होतात त्यांनी होळीच्या रात्री उत्तर दिशेला तोंड करून बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 1 माळ जप करावा. तसेच होळीच्या अग्नीला एकत्र प्रदक्षिणा करावी. त्यामुळे प्रेम वाढते. नंबर 6, रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी. होळी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करा. पिंपळाची 7 वेळा प्रदक्षिणा घाला आणि तेथे दिवा लावा. त्यामुळे शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि थांबलेली कामे वेगाने पूर्ण होतात. नंबर 7, घरावर कोणाची नजर लागू नये म्हणून होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर होळीच्या दिवशी हळदीने स्वस्तिक काढा आणि स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहा. त्यामुळे बाहेरची कोणाचीही वाईट नजर किंवा वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. नंबर 8, मुलांच्या अभ्यासात एकाग्रतेसाठी. जर मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर होळीच्या राखेचा टिळा मुलांच्या कपाळावर लावावा. तसेच मुलांच्या हाताने होळीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या पुस्तकाचे, वस्तूचे, साखर किंवा तांदूळ दान करावे. नंबर 9, शत्रुबाधा शांत करण्यासाठी. जर तुम्हाला शत्रूचा त्रास होत असेल तर 7 गोमती चक्र घेऊन ती होळीच्या अग्नीत अर्पण करा. अर्पण करताना तुमच्या शत्रूचे नाव मनात घेऊन तो शांत व्हावा अशी इच्छा व्यक्त करा. त्यामुळे शत्रूचे प्रयत्न निष्फळ ठरतात. नंबर 10, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी. होळीच्या रात्री एका ताटात 5 विलायची आणि 5 कापूर जाळून त्याची आरती संपूर्ण घरभर फिरवा. त्याचा सुगंध लक्ष्मीला आकर्षित करतो आणि घरात काहीही आणि कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. हे सर्व उपाय पूर्ण श्रद्धेने आणि कोणाचीही वाईट न चिंता करावे. उपाय करताना मनात श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या कुलदेवतेचे स्मरण ठेवावे. होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देणारा आहे. त्यामुळे आपण जागरूक राहणे गरजेचे आहे. तर व्हिडिओत सांगितलेल्या या 3 चुका टाळा आणि आपले कुटुंब सुरक्षित ठेवा. तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.